तर मी बसले थोडंसं लिखाण करायला, कारण जर बॅचेस असतात ना आपल्या, तर त्या ऍडमिशन्स कोणी केलेल्या आहेत, कुठल्या बॅचसाठी केलेल्या आहेत, कारण भरपूर ऍडमिशन्स होत असतात, म्हणजे रोजचे किमान 10 तरी ऍडमिशन्स होतात. मग त्यातले ग्राफिक्ससाठी कोणते आहेत, बरं ग्राफिक्ससाठी असतील ना तर दुपारी 1च्या बॅचचे आहेत, 3च्या आहेत की 8च्या आहेत. मग जर स्पोकनच्या मध्ये पण 2 बॅचेस आहेत, जसं की बेसिकसाठी वेगळा आहे आणि लेवल 2 वेगळा आहे. मग त्याच्यासाठी पण वेगवेगळे टायमिंग्स. लाईट गेली. बाबा आहे बेबी म्हणायचं, बाबा नाही. दिस इज 1 2 3 4. बस एवढं तिकडं मी लिहिणार नाहीये. मी लिखाण करायला बसले, एकच नाव लिहिलं अजून, पुढचं काहीच लिहिलेलं नाहीये. आता रडायला आलेलं ना, आता कसं हसू येतंय कॅमेरा बघून? हा कसे काय हसायला येतं तुला? तुझी बंदूक दाखव, बंदूक दाखव तुझी. तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आशा आहे या नवीन वर्षामध्ये तुम्ही स्वतःमध्ये भरपूर असे बदल करणार आहात. म्हणजे 2024 मध्ये ज्या गोष्टी चुकल्या असतील किंवा ज्या गोष्टी पॉसिबल नसतील झाल्या तर त्या सगळ्या तुम्ही 2025 मध्ये करणार आहात. तर मी 2025 मध्ये नवीन कोणती गोष्ट चालू केलेली आहे तर ते तुम्हाला सांगते. तर आपले स्पोकनचे क्लासेस, इंग्लिशचा जो क्लास आहे तर तो 2025 बरोबर 1 जानेवारीपासून आपला जो क्लास आहे तर तो चालू झालेला आहे. एक लेक्चर त्याचा झालाय, पण असं झालं की वेबसाईटमध्ये थोडंसं सर्व्हर प्रॉब्लेम आहे, तर त्यामुळे क्लासेस जे आहेत तर मंडे पासून रेग्युलर लेक्चर्स जे आहेत ते चालू होतील. सोबतच आता नवीन ऍडमिशन्स पण भरपूर आले, मग त्यासाठी पुन्हा न्यू बॅच जी आहे तर ती 15 तारखेला म्हणजेच 15 जानेवारीला जी आहे तर ती स्विच केली. तर आपली वेबसाईट जी आहे तर ती सुद्धा मी चालू केलेली आहे 2025 मध्ये, थोडंसं काम सोपं होण्यासाठी माझं सुद्धा आणि तुमचं सगळ्यांचं सुद्धा. तर 2024 असं बघता बघता निघून गेला, कधी चालू झाला आणि कधी संपला समजलंच नाही. तर यावरून एक गोष्ट लक्षात येते की वेळ खूप प्रेशियस आहे आणि ती फास्ट अशी निघून जाते, त्यामुळे वेळेचा व्यवस्थित वापर करून घेणं तितकंच महत्वाचं आहे. तर आयुष्यामध्ये निवांतपणा, मोकळेपणा असावा, बट पूर्ण वर्षभर नाही. कधीतरी आपण निवांत मोकळं राहू शकतोय, पण वर्षभर स्वतःला, मला तर असं वाटतं की आपण एखाद्या कामामध्ये गुंतवून घेतलं, म्हणजे घर कामामध्ये तर आपण असतोच, आपल्या फॅमिलीमध्ये तर आपण दिवसभर गुंतलेलोच असतो, पण त्याच्या व्यतिरिक्त स्वतःसाठी थोडा वेळ काढावा. योगाचे क्लासेस लावा, त्यानंतर डान्स क्लास असतील, सिंगिंगचे क्लासेस असतील तर ते क्लासेस लावा, किंवा युट्यूबवरती बऱ्याच गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकायला मिळतात. त्याच्यामध्ये भरपूर असे इन्कम सोर्स जनरेट करणारे सुद्धा काही स्किल्स असतात. जर तुम्हाला छान प्रकारे योगा येत असेल तर तुम्ही योगाचे क्लासेस पण चालू करू शकता. एखादी बॅच घेतलीत ना, तुम्हाला दिवसातून केवढा वेळ मिळतोय ना, तेवढी जरी घेतलीत तरी चालते. जर तुम्ही छान प्रकारे कपडे शिवताय, वेगवेगळे डिझाईनचे ड्रेस शिवताय, तर ते जे ड्रेसेस असतील तर तुम्ही एक युट्यूब चॅनल स्वतःसाठी चालू करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे डिझाईन्स जे असतील ड्रेसचे तर ते व्हिडिओ जे असतील तर ते अपलोड करू शकता. तर भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि ऑनलाईन या. ठीक आहे, मी सगळ्या लेडीजना माझी कळकळीची विनंती आहे की ऑनलाईन या. ऑनलाईन जगामध्ये काय चालू आहे ना तर त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि नक्कीच तुम्हाला तिथून बेनिफिट जो आहे तर तो होणार आहे. भरपूर जणांना वाटतं की ऑनलाईन काय आपण करू शकतो, काय नाही, सगळे क्लासेस आपण ऑनलाईन घेऊ शकतो, करू शकतो. त्यामुळे तुमच्याकडे जर एखादी कला असेल ना, अगदी दिवसातून एखादा जरी तास ती कला तुम्ही इतरांना शिकवलीत ना, तरी सुद्धा तुम्ही एक चांगला इन्कम स्वतःसाठी जनरेट करू शकता. ते तुम्ही फिजिक्स टीचर आहात, केमिस्ट्री, मॅथ्स, हे जे सब्जेक्ट, इंग्लिश असेल तर हे सब्जेक्ट जर तुम्ही शिकवताय, पण काही कारणास्तव जर तुम्हाला बाहेर जाऊन जॉब करता येत नसेल तर एक बेस्ट ऑप्शन आहे, फ्री ऑफ कॉस्ट तुमचं युट्यूब चॅनल चालू करा, युट्यूब चॅनल सेटअप करा आणि अगदी फेसलेस व्हिडिओ सुद्धा तुम्ही बनवू शकता. म्हणजे तुम्हाला चेहरा दाखवून व्हिडिओज बनवावे असे काही नाही, तुम्ही अगदी फेसलेस व्हिडिओ सुद्धा बनवू शकता आणि डेली बेसिसवरती ते युट्यूबवरती अपलोड करू शकता. नक्कीच जर तुम्ही टीचिंग फील्डमध्ये असाल ना तर तुमचं चॅनल सुद्धा लवकर मॉनिटाईज होतं आणि लवकर तुमच्या चॅनलला ग्रोथ मिळते. बट पेशंटली तुमचं जे चॅनल आहे ना तर ते 1 वर्ष तुम्हाला चालू ठेवावं लागेल. ठीक आहे, जरी मॉनिटाईज झालं नाही झालं, जरी ग्रोथ मिळाली नाही मिळाली, तरी 1 महिना तुम्हाला कम्प्लिटली तुमचं जे युट्यूब चॅनल आहे ना ते कंटिन्यू चालूच ठेवावं लागेल. त्यामुळे जर तुम्ही टीचर असाल तर तुमच्यासाठी युट्यूब एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. सोबतच तुम्ही ऑनलाईन क्लासेस सुद्धा घेऊ शकताय. ऑनलाईन क्लासेस कसे घ्यायचे तर त्याचा एक फ्री ट्युटोरियल जो आहे तो तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ऍड करते, तर ती एकदा चेक करा.
सॉरी, थोडंसं डोळ्यातून पाणी मारते, म्हणजे मला सर्दी झाली आहे, शिंका कॉन्स्टंटली येत आहेत, त्यामुळे डोळ्यातून पाणी मारते. तर 2025 मध्ये मला तर पर्सनली असं वाटतंय की प्रत्येक लेडीजने, प्रत्येक विमेनने इंडिपेंडेंट, फायनान्शियली इंडिपेंडेंट झालं पाहिजे. कमी असे ना, जास्त असेल ना, बट येस, फायनान्शियल इंडिपेंडन्स खूप महत्वाचं आहे. सेल्फ रिस्पेक्टसाठी असेल, कॉन्फिडन्ससाठी असेल तर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर आपल्याला करता येतंय, जर वेळ आपल्याला अवेलेबल होतोय थोडासा, आपण घरातून जर काहीतरी करू शकतो, तर नक्कीच आपण त्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. नवीन स्किल शिकल्या पाहिजे. फक्त काय आहे, इथे तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो युट्यूब आहे ना, तर तो शिकायला पाहिजे. किंवा जर ऑनलाईन तुम्ही क्लासेस घेणार आहात तर गुगल मीट, त्याचे फ्री ट्युटोरियल डेमो मी तुम्हाला दिलेला आहे, एकदा चेक करा. अवघड असं काहीच नाहीये. कोणतीही गोष्ट आपण ज्यावेळी पहिला करतोय ना, तर ती आपल्याला अवघड वाटते, पण नंतर ज्यावेळी सातत्याने करत जाऊ ना, प्रॅक्टिस होते ना, तर त्यावेळी वाटते की अरे यार, खूप सोपं आहे. आपल्याला उगाचच वाटत होतं की खूप अवघड आहे असं वाटतंय आपल्याला नंतर. कारण आपण जे थोडेफार जरी पैसे मिळवले ना, तरी आपल्या फॅमिलीसाठी, आपल्यासाठी कुठे ना कुठेतरी भविष्यामध्ये ते उपयोगाला पडतातच. तर येस, आता कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे. तर तुम्ही 2025 मध्ये काय स्वतःसाठी प्लॅन्स केलेले आहेत, कोणता बिझनेस तुम्ही प्लॅन करताय, तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुमचा प्लॅन छान असेल ना, तर त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ करेन की त्याच्यासाठी तुम्ही कशा प्रकारे बिझनेस प्लॅनिंग जे आहे ते करू शकताय. म्हणजे त्याचे मार्केटिंग कसं करणार आहात, किंवा सोशल मीडिया अकाउंट्स कसे सेटअप करणार आहात, तर ते डिटेलमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन जे आहे ना, तर ती माझ्या मेन चॅनलवरती देईन. त्यामुळे तुमचे जे काही प्लॅन्स असतील ना, तर ते मला खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन आहे ना, तर ही सुद्धा हिट करा, म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आली की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.